तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। सो आजच्या व्हिडिओमध्ये हिंदुस्तान झिंकबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत। क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली अनाउन्स झालेले आहेत। काल म्हणजे मित्रांनो 18 जुलै रोजी हे रिझल्ट्स मित्रांनो अनाउन्स झालेले आहेत। सो बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झालेले आहेत का त्याविषयी आपण चर्चा करूया। सो बघा मित्रांनो, सध्या तरी काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झाले आहेत असं तरी सध्या ह्या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे। कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड किंवा कोणत्याही पद्धतीचा स्प्लिट बोनस ह्या ठिकाणी इश्यू केलेला आहे असं तरी ह्या ठिकाणी दिसत नाही आहे। सो आता आपण बघूया की ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचे जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स कसे झालेले आहेत आणि त्याचबरोबर सध्या ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं वर्थित आहे का त्याविषयी आपण चर्चा करूया। सो सेल्सची मित्रांनो चर्चा केली तर 7,723 करोड रुपयांची सेल्स आहे, जी मागील क्वार्टरमध्ये 9,041 कोटी आहे। सो अर्थातच मागील क्वार्टरचा विचार केला तर सेल्समध्ये थोडासा आपल्याला ड्रॉप पाहायला मिळतोय। जून 2024चा जर विचार केला तर 8,130 कोटी रुपयांची मित्रांनो सेल्स होती। जून क्वार्टरच्या मुकाबल्यात जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी चांगली घसरण आपल्याला रेव्हेन्यूमध्ये किंवा सेल्समध्ये पाहायला मिळते। एक्सपेन्सेस म्हणजे खर्चांचा विचार केला 3,907 कोटी रुपयांचे खर्च कंपनीने केलेले आहेत आणि 3,816 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने ह्या क्वार्टरमध्ये जनरेट केलेला आहे। आता ऑर्डर इन्कमचा आपण विचार करूया। 282 करोड रुपयांचे ऑर्डर इन्कम आणि 239 कोटी रुपयांचं व्याज कंपनीने त्यांच्या कर्जांवरती ह्या ठिकाणी भरलेलं आहे असं आपल्याला दिसत आहे। आता नेट प्रॉफिटचा आपण विचार करूया। 2204 कोटी रुपयांचा मित्रांनो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीला नेट प्रॉफिट झालेला आहे, जो मागील क्वार्टरमध्ये म्हणजे मार्च क्वार्टरमध्ये 2,976 करोड रुपये होता। सो डेफिनेटली क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती खूप मोठी घसरण आपल्याला प्रॉफिटमध्ये पाहायला मिळते। आणि जून 2024चा विचार केला तर 2358 कोटी म्हणजे 2,358 कोटी रुपयांचा तो काय होता, नेट प्रॉफिट होता मित्रांनो। सो क्वार्टर ऑन क्वार्टर मागील जून क्वार्टरपासूनच मित्रांनो प्रॉफिटमध्ये खूप जास्त घसरण होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेली आहे। आता बघूया की ह्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थित ह्या ठिकाणी ठरू शकतं का मित्रांनो। सध्याचे लेवल्स कसे आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी। सो तुम्ही बघू शकता मित्रांनो, सध्या स्टॉकमध्ये एक खूप चांगली मोमेंटम दाखवली, एक चांगला लाईफ टाईम 741 रुपयांचा हाय बनवला आणि आता जर तुम्ही बघितलं तर करंट रेट मित्रांनो 436 रुपये चालू आहे। सो ऑलरेडी खूप मोठा फॉल मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आलेला आहे। जर या स्टॉकमध्ये मित्रांनो आणखीन फॉल आला तर एक साधारणतः 365 रुपयांपर्यंत फॉल येऊ शकतो असं सध्या तरी ह्या ठिकाणी दिसतंय। सो सध्याचे लेवल्स इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मित्रांनो वर्थित आहेत, कारण व्हॅल्युएशनचा जर विचार केला तर व्हॅल्युएशन पर मित्रांनो ह्या ठिकाणी चांगले बनत आहेत या स्टॉकचे आणि खूप चांगल्या पद्धतीची डिव्हिडंड यील्ड सुद्धा ह्या स्टॉकची मित्रांनो आहे, 6.66% डिव्हिडंड यील्ड आहे। सो माझ्या मते हे जे काही लेवल्स आहेत ते एक चांगले लेवल्स आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असं मला वाटतंय। पण अगेन हे कमोडिटीशी रिलेटेड असलेली मित्रांनो कंपनी आहे, त्यामुळे व्हॉलॅटिलिटी खूप जास्त एक्स्ट्रीम असणार आहे आणि जे काही रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट ह्या ठिकाणी बघावी लागू शकते। सो मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत द्या मला परवानगी। टेक केअर, गुड बाय अँड हॅव अ गुड टाइम।